तर आपण वेगवेगळे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमातून मालाची ने-आण करतो. त्यामध्ये पहिलं आहे रोड ट्रान्सपोर्ट, दुसरं रेल ट्रान्सपोर्ट, नंतर एरियल ट्रान्सपोर्ट. बट एक वेगळं मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन आहे. Gas carrier company. I would like to thank placement cell, principal sir, and all the faculties of Manet for not only providing me with this opportunity, but also in my overall development since joining the college. Thank you. म्हणजे इन्स्टिट्यूटचं जे महत्व आहे, एक टॉप मॅरिटाईम इन्स्टिट्यूट आहे. मेरिट हाय असतं. इट इज नॉट दॅट मच इझी की तुम्हाला इझिली ॲडमिशन मिळेल इथे. मागच्या वेळेसचे जो कट ऑफ्स आहेत 60% हे मिनिमम कट ऑफ आहे, पण कट ऑफ जो होतो तो मागच्या वेळेस 75%ला कट ऑफ झाला. त्याच्यानंतरच्या खालच्या मुलांना नाही मिळाले ॲडमिशन. पण ह्याच्यात 4 चॅलेंजेस असं आहेत की इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटीची एक्झाम तुम्हाला द्यायची, ती क्वालिफाय व्हायची. त्याचबरोबर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट प्रोव्हाइड करायचं आहे, 12वीचा मार्क बोर्डाचे, आणि पासपोर्ट हे एक महत्वाचे. बट MIT जॉईन होण्याच्या आधी मी काही इंडस्ट्रीमध्ये वर्क केलं. देन आय वेंट टू गव्हर्नमेंट अँड देन आय जॉईन्ड इन MIT ADT युनिव्हर्सिटी ॲज अ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर. सो सगळं काही झालं. देन व्हॉट नेक्स्ट, राईट? हू इज द रिस्पॉन्सिबल? बरोबर ना? कोणीतरी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. सो आय एम वन ऑफ द रिस्पॉन्सिबल पर्सन फॉर प्लेसमेंट. आणि आमच्याकडे जवळजवळ 14 इन्स्टिट्यूट जे काही प्रेझेंटेशन झालं त्याच्यामधलं बायो इंजिनिअरिंग हे एक इन्स्टिट्यूट वेगळं आहे. आता इथे जे बसलेत ह्याच्यामध्ये बायो बॅकग्राऊंडचे किती लोक आहेत? कॅन यू जस्ट रेज युअर हँड? फार्मा इंडस्ट्रीजमध्ये आता कोविशिल्ड म्हणून आपण वॅक्सिन मार्केटमध्ये आली आहे. सो ती कोविशिल्ड बनवणारी सिरम इन्स्टिट्यूट जी पुण्यामध्ये लोकेटेड आहे. सो हे तिथे जे मुलं जातात दे आर फ्रॉम द बायोटेक्नॉलॉजी बॅकग्राऊंड. दुसरं आहे बायो इन्फॉर्मॅटिक्स जे की IT ओरिएंटेड आहे. बायो इन्फॉर्मॅटिक्समध्ये जे काही आता तुम्ही टॉप MNC कंपनी घ्या, TCS असेल, इन्फोसिस असेल, विप्रो असेल, कैपजेमिनी असेल, दे हैव देयर ओन लाइफ साइंस. मेरा नाम कुणाल कृष्ण भागवत है. मैं अभी 11वीं में पढ़ता हूँ CET में, सागर क्लासेस में. अभी सर ने अच्छा गाइडेंस दिया हमको और बताया अभी आगे फ्यूचर में जाके क्या करना है क्या नहीं, वो अच्छा गाइडेंस भी करते हैं सर.
तो मुझे तो लगता है सभी बच्चों ने सीटी में अपना सेमिनार अटेंड करना चाहिए और उसका जो रिस्पॉन्स है वो अच्छी तरीके से देना चाहिए। मैंने अभी सेमिनार अटेंड किया, मेरे को बहुत अच्छा लगा। खास करके एनडीए के बाद मेरे को बहुत अच्छी लगी, सीटी से अपन जा सकते हैं, तो वो मेरा जो टेंशन था वो निकल गया। तो सेमिनार अच्छा था। थैंक यू। गाइड किया और सर ने हमको ये भी बताया कि मतलब अगर आपके पास नॉलेज है तो आप अच्छे कॉलेज में भी जा सकते हैं। अगर आपको पता नहीं कौन सा कॉलेज अच्छा है तो आपको फील्ड में मतलब पहले काउंसलिंग लगाना चाहिए आपने। तो करके हमको हमारे क्लास वाले ने अरेंज करके हमको आए थे। हम ज्ञान सागर इंस्टीट्यूट में 11th क्लास में मैं नीट दे रहा हूँ, क्या था। थैंक यू। सांगायला म्हणजे खरोखर तुम्ही एवढे भाग्यवान आहात की इथपर्यंत तुम्हाला फॅसिलिटी निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती तुमच्याबरोबर आहेत. गाडी दारात आहे, फक्त बसायचंय मला आणि एंट्री करायची. तो जितक्या लवकर तुम्ही मॅनेज करू शकाल. मी तर म्हणेन की इथून बाहेर जाताना आत्ता जरी तुम्ही म्हटलं की एक रजिस्टर हे दाखल इंटरेस्टेड म्हणून नोंद करा आणि ते इफ पॉसिबल तुम्ही एक मॅक्स तुमचा अभ्यास नो डाऊट सगळं बघून हे 2 आठवडे जानेवारीमध्ये जरी शक्य असेल तुम्ही करू शकला तर राईट टाइम असेल. कारण का तर प्रोव्हिजनल ऍडमिशनला काही तो भरपूर छान होता आणि भरपूर फ्युचरबद्दल माहिती भेटली मला. मुलाच्या करिअरच्या दृष्टीने बी ते भरपूर माझे फायद्याचं होईल आमच्या दृष्टीनं. आणि चांगलं सेमिनार अटेंड केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सर तुमचं नाव सांगा. माझं नाव सचिन पवार. माझं नाव डॉक्टर उल्हास अरुण माळवदे, MIT ADT युनिव्हर्सिटी पुणे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी 12वी सायन्स नंतर वेगळ्या वेगळ्या करिअर संधी संदर्भात एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारे सगळे जे प्रश्न आहेत, जसे की 12वी सायन्स नंतर कुठल्या कुठल्या करिअरच्या संधी आहेत, त्या कोर्सेससाठी लागणारा एंट्रन्स एक्झामिनेशन, त्याची तयारी कशी करायची असते, वेगवेगळे डॉक्युमेंट्स ॲडमिशन प्रोसेसला कुठले लागणार आहेत, स्कॉलरशिपच्या स्कीम्स काय असतात, अशा पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या सगळ्या शंकांचं निरसन आम्ही आज या कार्यक्रमातून केलं. या कार्यक्रमासाठी DCIचे जायस्वाल सरांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि त्यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांसाठी MIT ADT युनिव्हर्सिटी पुणे यांच्या माध्यमातून एक खूप चांगला उपक्रम आज इथं आम्ही सादर केला. त्याचा आम्हाला खूप आनंद होतो आहे. आमच्या MIT ADT युनिव्हर्सिटीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस हे आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून चालवत आहेत. आमचे जे एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट आहेत डॉक्टर मंगेश कराड सर, हे सतत अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन देतात आणि त्यांच्या दृष्टीने विद्यार्थी केंद्रित उपक्रम हे सगळ्यात महत्त्वाचे असतात आणि त्याचमुळे आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम राबवत असतो. आमचे जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आमचा विद्यार्थ्यांना कायम सपोर्ट असतो. आज जर तुम्ही विचार केला तर खूप चांगल्या चांगल्या पद्धतीचे इंजिनियर्स घडवण्याचं काम हे MITनं केलेलं आहे आणि इथून पुढच्याही काळामध्ये ते आम्ही करत राहणार आहोत. या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही एक वेळ अवश्य MIT ADT युनिव्हर्सिटी पुणे आमच्या कॅम्पसला भेट द्या. आमचे सगळे तज्ज्ञ काउन्सिलर तुम्हाला ॲडमिशन संदर्भात सगळ्या गोष्टी सांगतील आणि त्यातून तुम्हाला तुमचं करिअरचा योग्य रस्ता निवडण्यासाठी निश्चितपणे मदत मिळेल. त्या माध्यमातून मी सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो, तुम्ही एक वेळ आमच्या कॅम्पसला अवश्य भेट द्या. धन्यवाद. मी प्राध्यापक सुनील चवळे, महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नावल एज्युकेशन इथून इथे मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि पॅरेंटला मार्गदर्शन करण्यासाठी आलो आहे. तर करिअर इन मर्चंट नेव्ही हे एक वेगळं फील्ड आहे आणि त्यांना इंटरनॅशनली ॲज अ NRI म्हणून ह्या क्षेत्रामध्ये काम करता येतं, ॲज अ चीफ इंजिनियर आणि कॅप्टन म्हणून काम करता येतं. तर ही एक नवीन मॅरिटाईम सेक्टरमध्ये काम करण्याची संधी त्या मुलांना इथे उपलब्ध होती आहे. त्यासाठी MIT आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नावल एज्युकेशन अँड ट्रेनिंग पुणे इथे हे कोर्सेस BTech इन मरीन इंजिनिअरिंग आणि BSc नॉटिकल सायन्स हे कोर्सेस कंडक्ट केले जातात आणि त्यानंतर हे कोर्सेस पूर्ण केल्यानंतर मुलांना मर्चंट नेव्हीमध्ये ॲज अन कॅप्टन आणि चीफ इंजिनियर बनण्याची संधी उपलब्ध होते. माझं नाव आर्या बुरसे. सेमिनारचा खूप फायदा झाल्याचा वाटतोय, कारण इथे यायच्या अगोदर काहीच माहिती नव्हतं. इथे येऊन खूप माहिती झाली, काय कसं आहे वगैरे कळलं. खूप इम्पॉर्टंट वाटलं, सगळं कळलं पुढं कसं वगैरे काय वगैरे. तर कोणत्या याच्यात कोणत्या फील्डमध्ये आपलं करिअर चांगलं घडू शकतं?
याच्यासाठी पण म्हणजे त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं, त्यामुळे सगळ्या सरांचं थँक्यू. नमस्कार, मी प्रोफेसर डॉक्टर राजेश जाधव, HOD MIT स्कूल ऑफ कॉम्प्युटिंग, MIT ADT युनिव्हर्सिटी पुणे. मला अभिमान आहे सांगताना की मी अशा इन्स्टिट्यूटमध्ये काम करतो की ज्याचं जगभरात 1,00,000पेक्षा जास्त मुलं आज खूप चांगल्या पोझिशनला काम करतात. आणि MIT ADT युनिव्हर्सिटीचं आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हे मुलांशी इंटरॅक्ट करताना, मुलांना करिअर गायडन्स देताना खूप खूप आनंद होतो आहे. कारण आपल्या भागातली जी हुशार मुलं आहेत, जे खरोखर करिअर घडवण्यासाठी इच्छुक आहेत, त्या सगळ्यांना आम्हाला खूप टॉपवर बघताना, करिअर घडवताना नक्कीच आमचा इथं वाटा द्यावा ह्या प्रेरणेने आम्ही इथं आलेलो आहोत. आज आमच्या MIT यासाठी ज्यांनी मदत केली ते सेवाचे जे अक्षय भंडारी सर आहेत, त्याचबरोबर जयस्वाल साहेब आहेत, हे सगळ्या टीमचं खूप चांगलं सहकार्य इथं मिळालं. आज MIT ADT युनिव्हर्सिटीबद्दल मी थोडक्यात बोलू शकतो की ज्यांचा माईर्स डॉक्टर विश्वनाथ कराड सर, विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर, जे फाउंडर प्रेसिडेंट आहेत. 1983 साली MIT ADT युनिव्हर्सिटीची स्थापना झाली आणि त्यानंतर आज भारतात 5 युनिव्हर्सिटीमध्ये काम करत आहेत आणि हजारो विद्यार्थी इथं शिक्षण घेतात. पण ह्या कराड साहेबांनी हा निर्णय घेतला की आपण प्रायव्हेट युनिव्हर्सिटी होणं गरजेचं आहे. का तर ही काळाची गरज आहे. तरच जी इंडस्ट्रीची गरज आहे त्या पद्धतीची टेक्नॉलॉजी आपण मुलांपर्यंत पोचवू शकू आणि त्या पद्धतीचं फ्रीली आपण तो सिलेबस डिझाईन करू शकू. ह्या माध्यमातून आम्ही MIT ADT युनिव्हर्सिटी, ज्याचे एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट आहेत प्राध्यापक डॉक्टर मंगेशजी कराड सर, ते प्रचंड एका ध्येयानं प्रेरित आहेत की जे प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवण्यासाठी, चांगलं शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहेत. प्रत्येक ठिकाणी आम्हाला ते सपोर्ट करतात. आणि आज आलेली जी टीम आहे, जसं डॉक्टर उल्हास माळवदे सर, प्राध्यापक सुनील चवळे सर, त्याचबरोबर आमचे मित्र राहुल ठाकरे सर आणि जीवन पाटील सर, ह्या प्रत्येकाने आज प्रत्येक मुलाशी 1 to 1 संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मी गॅरंटी देतो आज मराठवाड्यामधील, आज छत्रपती संभाजीनगर परिसरातील मुलांचं करिअर 100% सुरक्षित होणार, उज्ज्वल भवितव्य असणार, ही मी सगळ्यांच्या वतीनं ग्वाही देतो. आभार आणि धन्यवाद. थँक्यू.